Good morning, dear students. Heartily welcome to all of you on SM Academy YouTube channel, the online teaching learning platform of learning language and literature. Dear students of third year English special, in the paper of DSC 3 20th century English literature, we are learning the different पोएम्स प्रिस्क्राइब टू अस फॉर सिलॅबी. आपल्याला 20व्या शतकातील इंग्रजी साहित्यातील कवितांचा अभ्यास करत असताना ज्या विविध कविता अभ्यासाला आहेत त्या आपण अभ्यासत आहोत. याच्यापूर्वीच्या सेक्शनमध्ये आपण टी.एस. इलियट यांच्या कविता अभ्यासल्या आणि W.H. डेव्हिस यांची किंगफिशरी कविता अभ्यासली. टुडे आपण W.H. डेव्हिस यांचीच एक दुसरी कविता जी आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, ओ मनी, ती अभ्यासणार आहोत. ओ मनी, द टायटल ऑफ द पोएम इज ओ मनी, हे पैसा. So what is the theme and background of the poem? The theme and background of the poem is that money, importance of money in the life of human being and how money affects the friendship. पैसा मैत्रीवर कसा परिणाम करतो, पैशामुळे मैत्रीवर कसा परिणाम होतो, आणि पैसा असेल तर मैत्री कशी असते, पैसा नसेल तर मैत्री कशी असते, ते कवी ह्या कवितेमध्ये सांगतो. अत्यंत सुंदर मार्मिक अशा पद्धतीची कविता आहे आणि व्हेरी सिंपल समजायला पण आहे. मी तुम्हाला लाईन टू लाईन सुरुवात करतो. कवी म्हणतो पहा, वेन आय हॅड मनी, जेव्हा माझ्याकडे पैसे होते, वेन आय हॅड मनी, मनी ओ, तेव्हा म्हणजे वेन ही वॉज रिच, आय न्यू नो जॉय, देर वॉज नो जॉय इन माय लाईफ. इट मीन दॅट्स इन दिस पोएम द पोएट इज कम्पेरिंग द लाईफ बिटवीन पुअर अँड रिच. गरीब आणि श्रीमंत माणसाच्या जीवनपद्धतीची पण तुलना कवी ह्या कवितेमध्ये करत आहे. मग पहिल्याच लाईनीमध्ये तो म्हणतो, वेन आय वॉज रिच, वेन आय हॅड इनफ टू मी, आय न्यू नो जॉय, मला आनंदच माहिती नव्हता. बिकॉज यू नो रिच पीपल ओनली रन आफ्टर मनी, रन आफ्टर मनी. द पर्सन हू हॅज लॅक्स ऑफ मनी, ही वॉन्ट्स करोड्स ऑफ मनी. द पर्सन हू हॅज अ करोड्स ऑफ मनी, ही वॉन्ट्स मिलियन्स ऑफ मनी. दोज हू हॅव मिलियन्स ऑफ मनी, ही वॉन्ट्स बिलियन्स ऑफ मनी. इट मीन दॅट द हंगर ऑफ मनी नेवर गेट्स एंडेड. And therefore no time is left to live the life, no time is left to enjoy the life. The whole day and the whole time passes away only by running after money, 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 and no joy. So therefore in the very first line poet says that when I had money I knew no joy, but the joy came to me and I was very happy when I went poor. But when I was poor or I went poor, I was very happy. जेव्हा मी गरीब होतो तेव्हा मी अत्यंत आनंदी होतो, आणि जेव्हा माझ्याकडे पैसा आला मी श्रीमंत होतो, पण मनाने दुःखी होतो. पैशाने श्रीमंत असणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मनाने दुःखी असणं ही त्याची अडचण होती किंवा हे त्याची मूळ तक्रार आहे. आणि मग वेन आय हॅड मनी, जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा काय झालं, कवी काय म्हणतो, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड, सो मेनी फ्रेंड्स केम इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये अनेक मित्र आले. वेन आय हॅड मनी, जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा, बट दोज वेअर फॉल्स फ्रेंड, खोटे, खोटारडे, रॉंग, अशा पद्धतीचे मित्र होते. इट मीन्स दॅट दे वेर माय फ्रेंड नॉट बिकॉज ऑफ लव, अफेक्शन, फ्रेंडशिप. ते काही प्रेम, स्नेह, भावना याच्यामुळे माझे मित्र नव्हते, तर दे वेर फ्रेंड्स ऑफ मी ओनली बिकॉज आय एम रिच, आय हॅड मनी. म्हणजे द बॉन्ड बिटवीन माय फ्रेंडशिप अँड माय फ्रेंड्स फ्रेंडशिप वॉज अ मनी, नॉट अ लव. केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. पहा किती सिंपल लाईन कवी म्हणतो, वेन आय हॅड मनी माय ऑल फ्रेंड, दिवसभर माझ्या दाराशी यायचे, दिवसभर, आणि काय करायचे, नॉकिंग, ठोकणे. आणि हे माणसाचं जीवनाचं वैशिष्ट्य आहे. वेन यू हॅड मनी सो मेनी रिलेटिव्स विल केम टू यू, so many near and dears one will come to you.
and when you have no money, the people will not make any inquiry of you, they will not ask for you. म्हणून तो म्हणतो, when I had money, I have thousands of friends, but all were false. They were my friends not out of love, affection, but they were my friends because I had money. And they always came to my door and keep knocking for a whole day. दिवसभर माझ्यासोबत राहायचे, बोर करायचे. मग जरी ते असे मित्र असले माझे, पण ते कसे होते? निरर्थक, युजलेस, फ्युटाईल, काय कामाचे होते? बिकॉज दे वेर माय फ्रेंड्स ओनली बिकॉज ऑफ मनी, नॉट आउट ऑफ लव, अफेक्शन, बॉन्ड, याच्यासाठी ते नव्हते. आणि त्याची तुलना कवी कशाशी करतो पहा, देन फेल्ट आय लाईक, माझी ती अवस्था कशाशी तुलना करतो कवी? लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स, अशा मुलाशी करतो ज्याच्या हातात होतं, होल्ड्स म्हणजे असणे, अ ट्रम्पेट, ट्रम्पेट म्हणजे दॅट इज बासरी किंवा पोवासारखं असं वाद्य राहतं ना, ट्रम्पेट बँडमध्ये वाजवतात ते. दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये ते वाद्य देऊन दिलं, पिपाणी देऊन दिली आणि त्याला सांगितलं की तुझ्या घराशेजारी एक माणूस मेला आहे म्हणून तू वाजवू नको, त्याची जशी अवस्था असते, कॅन दॅट हॅपन? Because little child had nothing to do with the man that is dead near to him or never to him. त्याच्या घराजवळ कोणी माणूस मरून पडला त्याला काही घेणं देणं नाही. If there is a trumpet in the hands of a little boy, it is his natural instinct that he will definitely blow it. पण त्याला जर सांगितलं वाजू नको तर ते त्याच्यावर किती अन्याय करणाऱ्यासारखं राहील. सेम वे the money, I have so many friends in my life, but I can't or I didn't enjoy any good moments with them because they were not my true friends. They were my friends only because of money. The bond between me and my friends was money, not love and affection. I dare not speak to let this false world know. या खोटारड्या जगाला हे सत्य बोलायची आय डेअर, मी बोलू नये असं लोकांना वाटत होतं, पण दॅट्स अल्टिमेट ट्रूथ, दॅट्स फायनल ट्रूथ अँड आय मस्ट एक्सपोज इट टू द वर्ल्ड. मी हे सत्य, अंतिम सत्य जगाला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी म्हणतो की द फ्रेंड्स, those who are associated with you when you are rich are not your friends. The friends who are associated with you when you are in trouble, when you are poor, when you have no money, when you are facing misfortunes, those are your real friends. And this is ultimate truth, and I dare to speak, I dare to expose, reveal this truth to the world without worrying about the consequences. In the next stanza, the poet says, much have I thought of life and sin. तो काय म्हणतो, आतापर्यंत मी जीवनाविषयी जेवढा विचार केला आहे, मंथन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, मनन केलेलं आहे आणि पाहिलेलं पण आहे. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. आजपर्यंत जीवनाविषयी मी जेवढा वर्णन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि पाहिलेला आहे, त्याच्या आधारावर मी सांगू शकतो. ऑन द बेसिस ऑफ दॅट आय कॅन से. पोएट सांगतो काय से, हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. गरीब माणसांची हृदय, गरीब माणसाचं जे मन असतं हे लाईट, हलकं फुलकं, विदाऊट एनी कनिंगनेस, विदाऊट एनी इविल नेचर. इट इज ओपन माइंडेड. ते ओपन माइंडेड असतात. मोस्ट ऑफ द पुअर मेन आर ओपन माइंडेड. दे आर नॉट कनिंग लाईक द रिच पीपल, ॲरिस्टोक्रॅटिक पीपल, बिझनेस पीपल, मॉडर्न पीपल. दे आर क्लीन. आणि एवढंच नाही, अँड हाऊ देअर वायूज, वायूज म्हणजे पत्नीचं अनेक वचन आहे ते, त्यांच्या बायका डू हम लाईक बीज. ज्या पद्धतीने मधमाशामध्ये त्या मधमाशा असतात, काम करतात रात्रंदिवस, करतात, ती मध गोळा करतात. इन द सेम वे द वाईव्स ऑफ पुअर मेन वर्क डे अँड नाईट, मॉर्निंग टू नाईट फॉर फॅमिली, फॉर अ हजबंड. म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर तयार झाला इथे, तर कवी गरीब माणसांच्या पत्नींची तुलना कुणाशी करतोय, तर तो करतोय बीज, मधमाशांशी करतोय. जसा मधमाशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं पोळं म्हणजे ते जे असतं ना मधमाशांचं पोळं, ते एकत्र राहण्यासाठी ज्या पद्धतीने काम करतात, इन द सेम वे पुअर मेन वायूज वर्क डे अँड नाईट लाईक हनी बीज प्रमाणे काम करतात. कशासाठी? टू लिव्ह देअर फॅमिली इंटॅक्ट, टू keep their family united and to continue the joys in the family. The wives of the poor men work like bees. अशी तिथं कल्पना करतो. कसं करतात ते काम? अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. मॉर्न म्हणजे इट्स अ शॉर्ट फॉर्म ऑफ मॉर्निंग. So the poet compares that the poor men's wives work from morning till night like honeybees to keep the family united, to keep the family happy without any grievances, without any expectations. They work for the joy of family. And the poet says it is absent in the life of rich people. In the life of rich people, the wives work on the basis of some profit or loss या आधारावर काम करतात, असं त्याचं म्हणणं आहे. देन नेक्स्ट स्टांजामध्ये कवी म्हणतो, सो व्हेन आय हिअर, जेव्हा मी ऐकतो, दीज पुअर वन्स लॉफ, ही सेड दॅट पुअर पीपल लॉफ फ्रीली because they don't have any burden, tension, psychological tension, economical tension, because they don't have too much expectation from life. Their primary expectation is that keep me live and healthy. एवढीच त्यांची अपेक्षा असते. म्हणून ते जेव्हा जेव्हा त्यांना हसताना पाहतो, they laugh freely without any obstacle. Whereas the rich, याच्या विरुद्ध रिच अँड सी द रिच वन्स, आणि श्रीमंत कसे हसतात, कोल्डली फ्रॉन, थंड फ्रॉन, जसा थंडीने माणूस असं शिवरिंग करतो ना, कुडकुडतो ना, तसं काहीतरी कसं तरी मन मारून हसतात. म्हणजे इवन दे डि नॉट एन्जॉय द लाईफ ॲट इट्स फुल पीक. पूर्ण पद्धतीने हसतासुद्धा येत नाही, जीवनाचा आनंद घेत नाही. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. कवी म्हणतो, जीवन जगायचं असेल तर माझ्या मतानुसार पुअर मेन थिंक आय, माझ्या मतानुसार गरीब माणूस नीड नॉट गो अप, त्याने श्रीमंत होता कामा नये. एखादा गरीब माणूस श्रीमंत झाला, नीड नॉट गो अप, तो श्रीमंत झाला म्हणजे तो आनंदी झाला असं नाही. या उलट कवी म्हणतो, जर खरा आनंद घ्यायचा असेल देन रिच मेन शूड कम डाऊन. जो श्रीमंत आहे ना त्याने जमिनीवर यावं, कम डाऊन. त्याने गरिबी अनुभवावी, त्याने सामान्य जीवन अनुभवावं, त्याने कॉमन जीवन अनुभवावं, त्याने ग्रामीण जीवन अनुभवावं. तेव्हा त्याला जीवनाचं महत्त्व कळेल आणि जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी गरिबाने श्रीमंत व्हायची गरज नाही, तर श्रीमंताने गरिबाप्रमाणे साधं भोळं आनंदी जगणं गरजेचं आहे. So in the last line the poet says, last stanza poet says, when I had money, जेव्हा माझ्याकडे मनी होते, मनी ओ मनी, my many friends proved all untrue. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा माझे सगळे मित्र कसे साबित झाले, प्रूव्ड म्हणजे साबित होणे, अनट्रू अप्रामाणिक. They proved as untrue to me because they were my friends, they associated with me, they keep their hand of friendship with me, not out of bond, affection, love, but only because of some profit. काहीतरी नफा होता. सम दे हॅव सम सेल्फिशनेस, त्यांच्यामध्ये काहीतरी स्वार्थ होता त्यांचा, म्हणून ते माझे मित्र होते. म्हणून ते सगळे कसे साबित झाले काळाच्या ओघामध्ये, अनट्रू.
पण आता माझ्याकडे पैसा नाही. नाव आय डोंट हॅव मनी. वेन आय हॅड मनी माय फ्रेंड्स वेअर अनट्रू, बट नाव द ही से दॅट नाऊ आय हॅव नो मनी. आज माझ्याकडे कोणताही पैसा नाही. पैसा, कोणताही पैसा नाही. पण मग आता माय फ्रेंड्स आर रियल. माझे मित्र आता सच्चे आहेत, प्रामाणिक आहेत, खरे आहेत. दो व्हेरी फ्यू, जरी संख्येने थोडेसे असले तरी. फ्यू म्हणजे थोडेसे असणे. आता थोडेच आहेत संख्येने, बट दे आर रियल, दे आर ट्रू, दे आर सिन्सिअरली लविंग टू मी. They are affectionate, kind. So the poet in the last stanza says that if you have money, your most of the friends are unreal, untrue. And if you don't have money, if you are a common man, poor man, you might have few friends, but those are real friends. म्हणजे तुम्ही गरीब असाल, तुम्हाला मित्र थोडेच असतील, पण ते सगळे प्रामाणिक असतील. आणि जर तुम्ही पैसेवाला असाल, यू हॅव गॅलरी ऑफ फ्रेंड्स, थाउजंड्स ऑफ फ्रेंड्स, बट मोस्ट ऑफ देम आर अनट्रू. आणि कवी म्हणतो माझ्यासोबत तर ते साबित झालं, प्रूव्ड, की हाऊ पीपल आर अनट्रू. द रिच फ्रेंडशिप इज अनट्रू. हाऊ पीपल डिसीव म्हणजे फसवणे इच अदर. So dear friends, the poem has a very simple meaning, simple theme and simple content. I have explained all the poem line by line. मला असं वाटतं तुम्हाला सगळी कविता लाईन बाय लाईन समजायला लक्षात आली असेल. याच्यावर काहीतरी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल दिले, अशाच पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होतील. शक्यतो या कवितेवर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आला तर गरीब माणसांची तुलना कवी कुणाशी करतो, तर हनी बीशी करतो. हा हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी पण येईल, पण तो एक प्रामुख्याने मेजर क्वेश्चन आहे. मला असं वाटतं सगळी कविता तुम्हाला डिटेल लाईन बाय लाईन समजलेली असेल. आपण सगळा सिलेबस अशाच पद्धतीने आपल्या SM अकॅडमी यूट्यूब चॅनलवर पूर्ण करणार आहोत. म्हणून मी TYBA इंग्लिश स्पेशल, TYBA कंपल्सरी म्हणजे AEC, SY इंग्लिश, FY कंपल्सरी, FY BSc जसे काही विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्या रेग्युलर अपडेटसाठी, नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन लेक्चरसाठी, नवीन नवीन नोट्ससाठी, नवीन नवीन MCQसाठी, टेस्टसाठी, मॉक टेस्टसाठी प्लीज सबस्क्राईब द चॅनल. इथे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी अपडेट ऑनलाईन पोस्ट केले जातील. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याचा तुम्हाला फायदा असा होईल, वेन आय विल पोस्ट एनी न्यू व्हिडिओ, एनी न्यू कंटेंट, यू विल गेट द फर्स्ट नोटिफिकेशन. तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आणि कोणताही कंटेंट मिसिंग होणार नाही. सो डिअर फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच वॉचिंग द SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. थँक्यू.